सरकारी नोकरीची मोठी संधी, राज्यात 70,000 पदे टप्प्याटप्प्याने भरले जाणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। तर मित्रांनो, राज्य सरकारने 70,000पेक्षा जास्त सरकारी पदांची भरती टप्प्याटप्प्याने करण्याची घोषणा केली आहे। ही भरती लवकरच नव्या पद्धतीने केली जाणार असून त्यातील सुमारे 20,000 पदे MPSC मार्फत भरली जातील। तसेच उर्वरित पदांसाठी स्वतंत्र पद्धतीने प्रक्रिया राबवली जाईल। सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या बैठकीत सेवा प्रवेश नियमावली सुधारणा करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि विविध विभागांचे सचिव उपस्थित होते। बैठकीदरम्यान फडणवीसांनी सांगितले की भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, शैक्षणिक पात्रता, सेवा प्रवेश नियम आणि कामाचे स्वरूप यांचा विचार करून निर्णय घ्यावेत। तसेच प्रशासनातील कामकाज अधिक परिणामकारक व्हावे यासाठी निर्णय प्रक्रिया सुलभ, तंत्रज्ञानाधारित आणि वेळेत होणे आवश्यक असल्याचे यांनी नमूद केले। तसेच मित्रांनो, गुणवत्ता, पात्रता आणि कौशल्यांना प्राधान्य देत पारदर्शक व जबाबदार यंत्रणा उभी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। त्याचबरोबर सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले। विविध विभागातील ही पदे भरल्यानंतर शासकीय कामकाजाची गती आणि कार्यक्षमता वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो। तर मित्रांनो, मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की ही भरती प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान करण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल पडताळणी प्रणाली विकसित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। उमेदवारांना वारंवार कार्यालयात जावे लागू नये, कागदपत्रांची पुनरावृत्ती टळावी आणि पडताळणी जलद व्हावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे। तसेच डिजिलॉकर व ब्लॉकचेन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले आहे मित्रांनो। तसेच येणाऱ्या वर्षात महाराष्ट्रात प्रशासन सुधारण्याचे नवे मॉडेल उभे राहील। सर्व विभागांनी एकत्र काम करून ही सुधारणा यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले।